कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण जय राम हरे जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि 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 जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा दुःख झाले दुःख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बर तुहा विठ्ठल बर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगना बापन देवी वर रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगना बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा
त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा तो सांगत से भावे तो सांगत से भावे तो सांगत से भावे तो सांगत से भावे असोठावे सकुळ असोठावे सकुळा असोठावे सकुळा सांगत से भावे असोठावे सकुळा असोठावे सकुळा असोठावे सकुळा निराकारी दिशा येथे इच्छा पुरत येथे इच्छा पुरत असे येथे इच्छा पुरत येथे इच्छा पुरत येथे इच्छा पुरत तुका म्हणे रोकडी के निमित्ताने पोटधारी सेवितायेने पोटधारी सेवितायेने पोटधारी मैं तो सांगत से भावे मैं तो सांगत से भावे मैं तो सांगत से भावे असोठावे असोठावे सकळा असोठावे सकळा मैं तो सांगत से भावे असोठावे सकळा असोठावे सकळा असोठावे ताली वाजवा देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असोठावे सकळा निराकार ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असोठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाये मी तो सांगत से भावे असोठावे सकळा विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू पांडुरंगा करू
चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातम देवतमाश्रयेत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहोचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गोड असा अभंग 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता निवडला आहे. विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून देव आणि संताच्या मध्ये असलेलं अभेदत्व, देव आणि संताच्या मध्ये असलेलं ऐक्य, त्या अभेदत्वाचं चिंतन महाराजांनी आजच्या अभंगातून केलंय. महाराज सांगतात देवते संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात बाबांनो देव आणि संत, थोडा डिले येतो, देव आणि संत दोघं वेगळे नसून दोघं सारखे आहे, दोघांमध्ये ऐक्य आहे, दोघांमध्ये अभेदत्व आहे. देवते संत महाराज तुम्ही सांगता देव आणि संत दोघं वेगळे नाही, दोघांमध्ये ऐक्य आहे, दोघांमध्ये अभेदत्व आहे, पण आम्हाला मात्र त्यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या दिसतात. त्याचं कारण काय? ज्ञानोबरायांची प्रतिमा वेगळी दिसते, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्रतिमा वेगळी दिसते, हनुमंतरायाची प्रतिमा वेगळी दिसते, प्रभू रामचंद्रांची प्रतिमा वेगळी दिसते. मग ह्या प्रतिमा भिन्न भिन्न दिसतात, त्याचं कारण काय? तुकोबराय सांगतात बाबांनो या प्रतिमा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या निमित्त मात्र आहे, वास्तविकता त्यांच्यामध्ये अभेदत्व आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, या अभेदत्वाचं तुम्हाला ज्ञान असावं म्हणून मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा. परमात्म्याकडे गेल्यानंतर परमात्मा निर्गुण निराकार आहे, संत मात्र सगुण साकार आहे, आणि म्हणून सगुण साकार असणाऱ्या संतांच्याकडे सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे इच्छा पुरतसे. तुकोबराय सांगतात बाबांनो परमात्मा या जन्मात केलेल्या कर्माचं फळ पुन्हा कधीतरी देईल, पण संताकडे तसं नाही. संतांकडे आत्ता जा, आत्ता सेवा करा, तात्काळ रोकडा प्रसाद संत संगतीमध्ये मिळतो. अभंगाचा सरळ अर्थ विठाला. अभंगाच्या पहिल्या 2 चरणामध्ये महाराजांनी देव आणि संताच्या मध्ये असलेलं अभेदत्व सांगितलं, आणि पुढच्या 2 चरणामध्ये देवापेक्षाही संत कसे अधिक श्रेष्ठ आहे त्या संतांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन महाराजांनी पुढच्या 2 चरणात केलंय. ध्यानात घ्या, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर विचार करायचा झाला तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं जीवन हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ असलेलं जीवन होतं. किती एकनिष्ठता महाराजांच्या जीवनामध्ये ऐका. महाराजांच्या जवळ जर कुणी गेलं आणि संसाराच्या संदर्भाने गप्पा मारू लागलं तर तुकोबराय त्याला सांगायचे बाबा माझ्याजवळ बोलायचं असेल तर देवाच्या संदर्भाने बोलायचं, कारण संसाराच्या संदर्भाने बोलायचं नाही, किंबहुना देव सोडून अन्य विषयाच्या संदर्भाने बोलायचं नाही, असा नियम मी माझ्या जीवनात केला आहे. विठाला बोलण्याची नाही आता देवाविन काही बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल Viene
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलायचं असेल तर परमात्म्याविषयी बोलायचं, पाहायचं असेल तर परमात्म्याला बघायचं. एक विधतेचा कळस असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये ठिकठिकाणी हा जो एक शब्द येतो, एकविधा मी न धरू पालट, हा एक शब्द काय प्रतिपादित करतो? हा एक शब्द नेमका कोणता भाव व्यक्त करतो? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं जीवन परमात्म्याशी एकनिष्ठ होतं. ही एकनिष्ठता हा एक शब्द प्रत्येक ठिकाणी प्रतिपादित करतो. विठाला मी सुरुवातीला बोलून गेलो, महाराजांच्या जीवनातला नियम होता. जर महाराजांच्या जवळ कुणी गेलं, कस काय चाललं, यंदा पाणी पाऊस कस काय, टमाट्याला भाव यंदा बरे होते, कसं काय मागच्या वर्षी जरा हाल झाले, असं जर तुकाराम महाराजांच्या जवळ जर कोणी बोलू लागला तर तुकाराम महाराज सांगायचे, बाबा संसाराच्या संदर्भाने बोलायचं नाही, बोलायचं असेल तर देवाविषयी, पाहायचं असेल तर देवाला पाहायचं. एक विधता एकनिष्ठतेचा कळस असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. आज मात्र तुकाराम महाराज देवाचं वर्णन करत नाही. आज मात्र जगद्गुरु श्री तुकाराम तुकाराम महाराज देवाविषयी बोलत नाही. मग परमात्म्याशी एकनिष्ठ असणारे तुकाराम महाराज आज देवाचं वर्णन न करता संतांच्या वर्णनात प्रवृत्त झालेत. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. नेमकं का म्हणून संतांचं वर्णन तुकोबराय करतात, या प्रश्नाचं आपल्याला उत्तर बघायचंय. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजच्या आपल्या अभंगाचं चिंतन. विठाला या अभंगावर आपल्याला संकल्पित वेळे चिंतन करायचंय. या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या श्री क्षेत्र असणारा दत्त मंदिर दत्तनगर या पुण्य पावन भूमीमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, परिसरातील सर्व भाविक वारकरी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या सहभागातून चालू असलेला आपला हा दत्त जन्मोत्सव गेले अनेक वर्षापासून या मंदिराची उभारणी या ठिकाणी झाली. भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. 2 वर्षापासून त्या स्वरूपाला, त्या कार्यक्रमाला आपण थोडं वेगळं स्वरूप दिलं. अगोदर 1 दिवसीय उत्सव आपण संपन्न करायचो. आता मात्र त्या एका दिवसाचं रूपांतर आपण 4 दिवसाच्या उत्सवात या ठिकाणी केलेलं आहे. 4 दिवसाचा म्हणा, 3.5 दिवसाचा म्हणा, सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून, परिसरातील सर्व भाविकांच्या माध्यमातून आपण हा उत्सव या ठिकाणी अतिशय थाटामाटात, अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न करतोय. आणि या उत्सवातलं आजचं हे 2ऱ्या दिवसाचं पुष्प आहे. विठ्ठल सुंदर नियोजन आहे. गायक वादक अगदी सुंदर, टाळकरी अगदी सुंदर, साऊंड सिस्टीम अगदी सुंदर, प्रकाश व्यवस्था अगदी सुंदर, मंडप व्यवस्था अगदी सुंदर, भोजन व्यवस्था अगदी सुंदर, सगळं काही सुंदर आहे. बैठक व्यवस्था अगदी सुंदर आहे. फक्त ते मागचे सोडले तर सगळं बाकी सुंदर आहे. तुम्ही उठून पुढे आले तर बरं होईल. या सगळ्यांनी उठान पुढे बसा. मंडपात जागा आहे, खाली विनाकारण खडे रुतता आहे. उठा उठा उठा. घरी जायचं नाही तुम्हाला, कीर्तनाला चाले ना, मग या पुढे सगळ्यांनी उठान पुढे येऊन बसा. विठाला विठाला या पुढे जागा आहे. या मंडपात या सगळ्यांनी उठान, आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये लिहितो बघा, सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हा, आपण कीर्तनाला आल्याच्या नंतर कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम केलं पाहिजे. बघा बरं, तुम्ही मंडपात आले, मंडप भरल्यासारखा दिसायला लागला. आता मलाही पण जरा बरं वाटायला लागलं नाही का. किती गोड वातावरण आहे, किती सुंदर वातावरण आहे. अगदी बहुसंख्येने सगळी मंडळी उपस्थित आहात. छोटीशी वस्ती आपली, वस्ती जरी छोटी आहे पण उत्सव मात्र मोठ्या गावाला लाजवेल असा आहे. वा वा, टाळ्या वाजवा. वा वा, आपण आपल्यासाठी 3 दिवसाचा 3.5 दिवसाचा उत्सव, पण उत्सव मात्र चांगल्या मोठ्या गावाला लाजवेल अशा पद्धतीचा. नाही तर आम्ही गावगाव कीर्तन करतो, कीर्तनाला भला मोठा मांडव आणि बसायला आत 5च पांडव. गावगाव परिस्थिती असते. मांडव भला मोठा असतो पण बसायला 5च पांडव. पण इथं मात्र अगदी मंडप सुद्धा भरगच्च भरलेला आहे. गायक मंडळी आमची सगळी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गोविंद महाराज आहे. आपल्या परिसरातील गावातली सर्व भजनी मंडळी उपस्थित आहे.
आमच्या मृदंगाच्या साथी करता आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती परायण सागरजी महाराज घुमरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी आहेत. सर्व आमच्या संस्थेतले आदरणीय आमच्या सचिन महाराजांच्या गुरुकुलातील सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहे. सर्व विद्यार्थी मंडळी उपस्थित आहे. आदरणीय चोपदार महाराज आहे. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. अगदी सर्व सुंदर आहे. सर्व अगदी एक नंबर आहे. महाराज सोडून बाकी सगळं एक नंबर आहे. अगदी भव्य दिव्य अगदी थाटामाटामध्ये आपला उत्सव चालू आहे. उत्सवाचा दुसरा दिवस आहे. ऐका, या उत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, माझ्याकडे सोपवण्यात आली. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या दृष्टिकोनातून आजचा दुसरा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय, थोडा आवाज वाढवा, ज्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय, भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. ध्यानात घ्या, भगवान दत्तात्रेय हा अशी देवता आहे. दत्तात्रेयांचं भजन करत असताना, त्यांची शरणागती करत असताना संत या रूपकातून त्यांच्याकडे बघितलं तरी चालतं आणि भगवंत या रूपकातून बघितलं तरी चालतं. विठाला कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे. योगाच्या रूपकातून त्यांच्याकडे बघितलं तरी चालतं आणि म्हणून दत्तात्रेयांचा हा अवतार जो आहे, संत या भूमिकेतून त्यांच्याकडे बघितलं तरी चालतं, भगवंत या भूमिकेतून त्यांच्याकडे बघितलं तरी चालतं. म्हणून मलाही वाटलं देव आणि संत दोघे वेगळे नाही बा, दोघांचं ऐक्य आहे. अशा पद्धतीचं चिंतन आपण आज या ठिकाणी करूया आणि म्हणून आजच्या या अभंगाची योजना आहे. विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून देव आणि संताच्या मध्ये असलेलं अभेदत्व, देव आणि संताच्या मध्ये असलेलं ऐक्य प्रतिपादित करतात. तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, देव आणि संत वेगळे नाही, दोघांमध्ये ऐक्य आहे, दोघांमध्ये अभेदत्व आहे, दोघांमध्ये साधर्म्य आहे. काही लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज नुसतं सांगून जमणार नाही, तुम्ही सांगता देव आणि संत दोघं वेगळे नाही, दोघांमध्ये अभेदत्व आहे, दोघांमध्ये ऐक्य आहे, आम्हाला मात्र आमच्या दृष्टीने ते वेगवेगळे दिसतात, त्याचं कारण काय? तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, जे तुम्हाला त्यांच्यामध्ये वेगळेपण दिसतंय, ज्या प्रतिमा त्यांच्या भिन्न भिन्न दिसतात, त्या कशा आहे? निमित्त मात्र आहे. वास्तविकता त्यांच्यामध्ये काय आहे? अभेदत्व आहे. महाराज नुसतं सांगून जमणार नाही, आम्हाला पटवून द्या. ऐका, देव आणि संताच्या मध्ये कार्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे, देव आणि संताच्या मध्ये स्वरूपाच्या दृष्टीने अभेदत्व आहे, देव आणि संताच्या मध्ये सामर्थ्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे, देव आणि संताच्या मध्ये गुणाच्या दृष्टीने अभेदत्व आहे. विठाला अनेक पद्धतीने आपल्याला चिंतन करून जाता येईल. देव आणि संताच्या मध्ये कार्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे, म्हणजे दोघांचं कार्य कसं आहे? सारखं आहे. देव आणि संताच्या मध्ये स्वरूपाच्या दृष्टीने अभेदत्व आहे, म्हणजे दोघांचं स्वरूप सारखं आहे. देव आणि संताच्या मध्ये सामर्थ्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे, म्हणजे दोघांचं सामर्थ्य सारखं आहे. देव आणि संताच्या मध्ये गुणाच्या दृष्टीने अभेदत्व आहे, म्हणजे दोघांचे गुण सुद्धा सारखे. विठाला हो, दोघांचे गुण सारखे. व्यवहारामध्ये सुद्धा चला आपण सहज बोलता बोलता उदाहरण देतो. दोघांचे गुण सारखे असेल तर एकमेकाला आपण दोघांमधलं ऐक्य दाखवतो. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत असतात. काय झालं म्हणे, एका मुलीचं लग्न झालं. कुठं द्यायची? हा, जवळच्या जवळ, पंचाळ्याला म्हणा, धनगरवाडीला म्हणा, जवळच ती मुलगी दिली. आता त्या मुलीचं लग्न झालं, ती मुलगी नांदण्याकरता सासरी गेली. पुन्हा सासरवरनं माहेरी आली. कशा करता? परत मुळा करता. पहिलंच परत मूळ. ती मुलगी पुन्हा माहेरी आली. माहेरी आल्याबरोबर तिच्या मैत्रिणी जमा झाल्या. मैत्रिणी जमा झाल्यानंतर तिला विचारू लागले, बाई तुझं लग्न झालं? म्हटले हो. बर, कसं आहे तुझं सासर? कसे तुझे सासू सासरे? सासरची माणसं कशी आहे? दीर, ननंद, भाऊजाई कसं? असं सगळ्यांच्या विषयी चौकशी करायला सुरुवात केली आणि मग त्या मुलीने सांगायला सुरुवात केली, वा, असं सासर मला भेटलं, भाग्यानेच असं सासर भेटतं, असं सासर मला भेटलं. कसं आहे सासर? सासरचं वर्णन करायला त्या मुलीने सुरुवात केली. ती मुलगी सांगते, मला असं सासर भेटलंय, माझं सासर म्हणजे गोकुळासारखं. सासराला कशाची उपमा दिली? गोकुळाची. जसं गोकुळात कसलीच कमतरता नाही, तसं माझ्या सासरी कसलीच कमतरता नाही. सासर कशासारखं? गोकुळासारखं. दुसऱ्या मैत्रिणीने प्रश्न विचारला, बाई तुझं सासर कळालं, पण तुझे सासू सासरे कसे? आता सासू सासऱ्यांविषयी विचारल्यानंतर तिने बोलायला सुरुवात केली, बाई
माझं सासर गोकुळासारखं. आणि सासू सासरे तर असे भेटले विचारूच नका. माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा. सासू सासऱ्यांना उपमा कशाची दिली? शंकर पार्वतीची. तिसऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारला, बाई तुझं सासर कळालं, तुझे सासू सासरे कळाले, पण तुझे हे कसे आहेत? हे म्हणजे ते हे म्हणजे ते. मिस्टर म्हणा, पती म्हणा, अजून काय म्हणायचं ते म्हणा. आता पतीच्या विषयी विचारल्यानंतर त्या मुलीने सांगायला सुरुवात केली, ऐका, असं सासर मला मिळालं, भाग्यानेच असं सासर मिळतं. माझं सासर म्हणजे गोकुळासारखं, कसलीच कमतरता नाही. माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा. आणि ह्यांच्याविषयी काय बोलावं, हे तर शंकराच्या पुढचे म्हणे. काय सांगितलं? शंकराच्या पुढचे. ज्यांना आत्ता समजलं ते आत्ता असा, बाकीच्यांकरता 9 नंतर प्रसादाची योजना आहे. शंकराच्या पुढे कोण असतं? नंदी. हा, म्हणजे हा साक्षात कोण? म्हणा ना, नंदी होईल. विठाला तिसऱ्या मैत्रीने प्रश्न विचारला, बाई यांच्याविषयी कळालं, तुझी ननंद कशी? बर, ननंदेचा विषय काढल्याबरोबर, ननंदेचं नाव घेतल्याबरोबर हिचे डोळे लाल बुंद झाले. हिने सांगितलं, माझी ननंद कशी? ऐकायचंय तुम्हाला? ऐका, माझी ननंद म्हणजे साक्षात लवंगी मिरची. ननंदेला उपमा कशाची दिली? लवंगी मिरचीची. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ती ननंद दिसायला लवंगी मिरची सारखी का हो? तिचा कलर लाल आहे का? नाही. दिसायला लवंगी मिरची सारखी, तिचा आकार लवंगी मिरची सारखा आहे का? नाही. मग का ननंदेला लवंगी मिरचीची उपमा दिली? त्याचं कारण असं आहे, लवंगी मिरचीच्या ठिकाणी असणारा तिखटपणा हाच गुणधर्म आपल्याला त्या ननंदेमध्ये पाहायला मिळतो. शास्त्रामध्ये याला गौणी वृत्तीने असलेला अभेदत्व म्हणतात. विठाला तसं देव आणि संताचे गुण सारखे आहे, देव आणि संताचं सामर्थ्य सारखं आहे, देव आणि संताचं स्वरूप सारखं आहे. आपण थोडस वेगळ्या अंगाने विचार करून जाऊ. ऐका, भगवान परमात्मा इथं येत असताना परमात्म्याचा अवतार होतो. देवाचा काय होतो? अवतार. देवाचा जन्म नाही, जन्म होतो तुमचा आमचा, परमात्म्याचा जन्म नाही. मग परमात्म्याचा अवतार. विठाला परमात्म्याचा अवतार का? कारण परमात्मा अयोनी संभव आहे. आपला जन्म योनी संभव आणि परमात्म्याचा जन्म अयोनी संभव. अयोनी संभव प्रगटला हा राघव, अयोनी संभव नो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. परमात्म्याचा अवतार, कारण परमात्मा अयोनी संभव आहे. तुकाराम महाराज सांगतात, आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्माची सुकर, मत्स्यकुर्माची सुकर, मत्स्यकुर्माची सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्माची सुकर, मत्स्यकुर्माची सुकर, मत्स्यकुर्माची सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्माची सुकर, मत्स्यकुर्माची सुकर, मत्स्यकुर्माची सुकर. आम्हासाठी देव आणि संताच्या मध्ये असलेलं सादृश्य आपल्याला बघायचंय. आणि देव आणि संताच्या मध्ये असलेलं पहिलं सादृश्य तुकाराम महाराज सांगतात, आम्हासाठी अवतार. देवाचा अवतार होतो का हो महाराज? मग देवाचा अवतार होतो, मग संतांचा काय होतो? जसं देवाचा अवतार तसं संताचा सुद्धा अवतार. अवतार तुम्हा दया करणे, अवतार तुम्हा दया करे, अवतार तुम्हा दया करे, अवतार तुम्हा दया करे.
काय होतो? अवतार होतो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. चला पुढे. परमात्मा इथं अवताराला येतो. मग का हो? परमात्मा इथं अवताराला येत असताना नेमकं येतो कुठून? परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं? कुठे राहतो परमात्मा? कुठे राहतो? मेंढीला कुठे राहतो परमात्मा? राहतो कुठे? परमात्मा वैकुंठात राहतो. देवाचं त्या विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावं सांगितली. त्या 1000 नावामध्ये परमात्म्याचं एक नाव आहे वैकुंठ पुरुष प्राण. परमात्म्याचं नाव वैकुंठ आहे. का? कारण परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे. आपण एक भजन आहे नाथ महाराजांचा अभंग ऐका. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला. परमात्मा या सुखाने वेडावला आणि परमात्म्याने काय सोडलं? वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कारण परमात्मा राहतो वैकुंठामध्ये. विठाला विठाला. मग काहो महाराज, परमात्मा जर वैकुंठात राहतो मग संत तरी कुठे राहतात? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. लाडू तलवाचे बालक कृष्णाचा महाराज तुम्ही राहतात कुठे? तुकोबराय स्वतः सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आमचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी ते येथे आले उपकारासाठी. परमात्मा राहतो वैकुंठात. संत कुठे राहतात? वैकुंठात. परमात्म्याचा जसा अवतार संताचा सुद्धा अवतार. आपल्याला देव आणि संताच्या मध्ये असलेलं सादृश्य बघायचंय. पहिलं सादृश्य आपण बघून आलो. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. जसं देवाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ तसं संताचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. चला पुढे. परमात्मा इथं अवताराला येतो. नेमकं परमात्मा इथं येऊन करतो काय? काय करतो? परमात्मा कशा करता अवतार धारण करतो? जगद्गुरु मला वाटतं भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलंय श्रीमद भगवद्गीतेमध्ये. कधी कधी परमात्म्याचा अवतार होत आहे का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आहे तुका धर्म संस्थापने. आहे तुका आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. आहे तुका आहे तुका
परमात्मा सांगतात कशा करता भगवंताचा अवतार धर्म रक्षावया अवतार गेली धर्म रक्षावया अवतार गेली रक्षावया अवतार गेली धर्म रक्षावया अवतार आपल्या पाळीते भक्त जन अंबरुषी साठी जन्मसोशिये अंबरुषी साठी जन्मसोशिये विचारा परमात्म्याचा अवतार कशा करता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने किंबहुना धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना भगवान परमात्म्याचा अवतार धर्मरक्षणा करता कशा करता धर्मरक्षणा करता जब जब होय धर्म की हानी ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते धर्माचं रक्षण करण्याकरता भक्ताचं रक्षण करण्याकरता दुर्जनाचा संहार करण्याकरता आणि धर्म रक्षण करण्याकरता परमात्म्याचा अवतार काऊ महाराज देवाचा अवतार कशा करता होतो आम्हाला समजलं देवाचा अवतार कार्य आम्हाला समजलं सांगा संतांचा अवतार कशा करता होतो संतांचा अवतार कार्य काय तुकोबराय स्वतः सांगतात आमचा अवतार कशा करता धर्माचे पालन परत कोणी म्हणायला नको बाबाला प्रमाण नाही काय नाही म्हणायला नको परत कोणी नाही का तसं मग कीर्तनकाराने प्रमाणातच बोललं पाहिजे वा वा कीर्तनकाराने प्रमाणातच बोललं पाहिजे विठाला म्हणून मग पुन्हा टेन्शनच नको नाही का 3 प्रमाण मी तुमच्या समोर ठेवून गेलो संतांचा अवतार कशा करता पहिलं प्रमाण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं रक्षण करण्याकरता साधूंचा अवतार धर्मरक्षणाकारणे साधू होतात ती अवतरणे धर्मरक्षणा करता साधूंचा अवतार संतांचा अवतार वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया भाव आणि वाढावया धर्म वाढवण्याकरता संतांचा अवतार काय देवाचंही अवतार कार्य धर्मरक्षण आणि संतांचंही अवतार कार्य धर्मरक्षण दोघांचं अवतार कार्य सारखंच आहे पण कार्यप्रणाली मात्र थोडीशी वेगळी ऐका देवाचा अवतार कधी होतो देवाचा अवतार दोन वेळी होतो कधी कधी देवाचा अवतार ऐका ज्या वेळी उच्च प्रतीचा भक्त जन्माला येतो त्या वेळी देवाचा अवतार प्रल्हादासारखा ध्रुवासारखा उच्च प्रतीचा भक्त ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी परमात्म्याचा अवतार किंबहुना रावणासारखा हिरण्यकश्यपू शिशुपाल दंतवक्रासारखे उच्च प्रतीचे अभक्त ज्यावेळी जन्माला येतात
त्यावेळी परमात्म्याचा अवतार येते लक्षात. परमात्म्याचा अवतार कधी कधी एक तर उच्च प्रतीचा भक्त जन्माला येतो तेव्हा, किंबहुना उच्च प्रतीचा अभक्त जन्माला येतो तेव्हा. आता इथं मंडपात बसलेले सगळे, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण सगळे उच्च प्रतीचे भक्त का अभक्त? काय वाटतं? थोडं जड झालं का हे? सोपं सोपं विचारू का? आपण सगळे मंडपात बसलेले सगळे चांगले का वाईट? आता हे सोपं आहे ना, हे भक्त ना भक्त जरा डोक्यावरून जाईल. एवढं मंडपात बसलेले आपण सगळे चांगले का वाईट? काय वाटतं तुम्हाला? आपण सगळे चांगले का वाईट? हा, चांगले म्हणत्या. महिला मंडळ तुम्हाला काय म्हणणं आहे? चांगले नाही वाईट नाही, एक कोणतं तरी सांगा बा. काय वाटतं तुम्हाला? हा, लाडक्या बहिणी. जास्त बोलायचं नाही. लाडक्या बहिणी. एक जण म्हणे एक जण मला म्हणे, महाराज हे जेव्हापासून लाडकी बहीण चालू झाली ना, मी तेव्हापासून बायकोला बोलणंच बंद केलं म्हणे, अजिबात नाही म्हणे. म्हटलं का बोलणं बंद केलं? म्हटलं पहिली गोष्ट अशी झाली, ते म्हणे एक तर पहिली गोष्ट अशी झाली, ती कमावती झाली, 1500 रुपये महिन्याला येतात, 1500 रुपये महिन्याला येतात, त्याच्यामुळे बोलायचं नाही. आणि दुसरी गोष्ट ती लाडकी बहीण आहे, आणि कोणाची? मुख्यमंत्र्याची, त्याच्यामुळे अजिबात नादाला लागायचं नाही. पण त्याही सध्या टेन्शन मध्येच आहे जरा. 2100 काय अजून येईना. आणि हे असंच आहे, लबाडचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. काही काळजी करू नका, तुम्ही बटन दाबल्यामुळे तुम्हाला भेटणार 2100, काही काळजी करण्याचं कारण नाही. कारण त्यांनी बटन त्याच्या करताच महाराज सगळं सरकार, सगळी सत्ता, सगळे सूत्र हलवून टाकले होते त्यांनी, महिलांनी. असो, काय चालू होतं आपलं? म्हणा कीर्तन चालू होतं. विठाला कीर्तन चालू होतं. हा, चांगले का वाईट जागेवर. बरं मला सांगा, आपण चांगले का वाईट? बोला, पटपट बोला. चांगले का वाईट? काय वाटतं तुम्हाला? चांगले 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 तुम्ही सगळे. महिला मंडळ तुमचं कसं काय? चांगलं. तुम्ही मंडपात बसेल तर वरच चांगलं. विठाला विठाला आणि दुसऱ्याची नवी घेऊन जायची, हे काही चांगुलपणाचं लक्षण नाही. विठाला आपण धड चांगल्यातही बसत नाही, आपण धड वाईटातही बसत नाही. आता बरेच लोक आळंदी पंढरीची महिन्याची वारी करतात, त्र्यंबकेश्वरला बरेच लोक महिन्याची वारी करतात. मला सांगा, वारी करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वारीला जाणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. महिन्याची वारी करणं चांगली गोष्ट आहे, पण वारीला जात असताना बसमध्ये वय नसताना हाफ तिकीट काढणं ही काही चांगली गोष्ट नाही. आपली गंमत अशी, आपण धड चांगल्यातही बसत नाही, आपण धड वाईटातही बसत नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो, अधिक चांगल्या करता देवाचा अवतार, अधिक वाईटा करता देवाचा अवतार. मग तुमच्या आमच्यासारखे धड चांगल्यात नाही वाईटात नाही, आपल्या करता तर संताचा अवतार आहे. विठाला देव आणि संताचं कार्य सारखं आहे, दोघांचं राहण्याचं ठिकाण एक, दोघांचाही अवतार, दोघांचं कार्य सारखं आहे. मी अजून थोडंसं वेगळ्या अंगाने बोलून जातो. चला थोडंसं सामर्थ्याच्या दृष्टीने आपण विचार करून जाऊया. भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय? सामर्थ्याच्या संदर्भाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, सुरुवातीलाच एक श्लोक आहे, महात्म्यामध्ये आलेला श्लोक आहे. का काय भगवान परमात्म्याचं सामर्थ्य? परमात्म्याने जर मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलू शकतो. परमात्म्याने पांगळ्या मनुष्यावर कृपा केली तर पांगळा मनुष्य चालू शकतो. हे भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. काय भगवत कृपेचं सामर्थ्य आहे का? मुकम करोति वाचालम, परमात्म्याने मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलतो.
परमात्म्याने पांगळ्या मनुष्यावर कृपा केली तर पांगळा मनुष्य चालतो. हे भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. विठाला महाराज, देवाचं सामर्थ्य तुम्ही सांगितलं, मग संतांमध्ये नाही का असं सामर्थ्य? ऐका, संतांमध्ये सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. किंबहुना मी तर असं म्हणेल, देवापेक्षाही अधिक श्रेष्ठ आमचे संत आहे. सामर्थ्याच्या दृष्टीने विचार करून जाऊया. परमात्म्याने कृपा केली तर मुकम करोति वाचालम. परमात्म्याने कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलतो. मी थोडस पुढे जाऊन बोलतो. परमात्म्याने जर मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो. ऐकताय ना तुम्ही सगळे? परमात्म्याने जर मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो. आमच्या संतांनी जर मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलत नाही, वेद बोलतो. हे संत कृपेचं सामर्थ्य आहे. ज्ञानोबराय पैठणला गेले महाराज. प्रसंग सगळ्यांना परिचित आहे. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. होता कृपा तुमची पशु बोले वेदा. 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 बिरजू काले दिल समय माता. बिरजू काले दिल समय माता. देवाने कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो. संतांनी कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलत नाही. काय बोलतो? होता कृपा तुमची पशु बोले वेद. होता कृपा तुमची पशु बोले वेद. रेड्या मुखी वेद बोलविला. गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी रेड्यावरती कृपा केली. रेडा फक्त बोलला नाही, मग काय बोलला? वेद बोलला महाराज. हे संत कृपेचं सामर्थ्य आहे. पण बऱ्याच लोकांना याच्यावर विश्वास बसत नाही. लोक म्हणतात रेडा कुठं वेद बोलू शकतो का? रेडा कुठं वेद बोलू शकतो का? लोकांना विश्वास बसत नाही महाराज. आपल्या धर्मावरती लोकांना विश्वास नाही, आपल्या संतांवरती लोकांना विश्वास नाही, आपल्या देवावरती लोकांना विश्वास बसत नाही. मग ज्यांचा देवावर विश्वास नाही, ज्यांचा संतावर विश्वास नाही, लोकांनी मग त्यांना घरी बसवलं. म्हणजे त्यांचा विश्वास बसत नव्हता, त्याच्यामुळे लोकांनी बरोबर घरी बसवलं. विठाला याचा राजकारणाशी काही संबंध नाही. मी आपलं कीर्तनातलं सांगतोय. ऐका, रेडा कुठे वेद बोलू शकतो का? लोकांना विश्वास बसत नाही. मी थोडंसं पुढे जाऊन बोलतो. ऐका, ज्यांना विश्वास बसत नाही ना, रेडा कुठे वेद बोलू शकतो का, त्यांच्याकरता सांगतो. ऐका, काय करायचं? उद्या इथून गाडी पकडायची, सकाळी सिन्नरला जायचं. सिन्नरवरून बस पकडायची, आळंदीला जायचं. मोशी फाट्यावर उतरा, तिथून आळंदीत जा. आळंदीमध्ये आज सुद्धा इंद्रायणीचं पाणी पिऊन, मधुकरीच्या भाकरी खाऊन, ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन आज सुद्धा आमच्यासारखे हजारो रेडे बोलतात ना. क्या बात आहे. जा आळंदीला कधी. ही ज्ञानोबरायाची कृपा नाही तर कुणाची कृपा आहे? विठाला देवाने कृपा केली, मुक्का मनुष्य फक्त बोलतो. संतांनी कृपा केली तर मुक्का मनुष्य वेद बोलतो. ज्ञानोबरायांची भाषा ऐका. ज्ञानोबराय किती गोड वर्णन करतात. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी वा वा, क्या बात. जरी मुकिया ते अंगीकारी, तो
वाचस्पती सिकरी प्रबंधू होडा. ज्ञानोबराई सांगतात या संताच्या कृपेने जर मुक्या मनुष्याचा अंगीकार केला तर मुक्का मनुष्य फक्त बोलत नाही, देवांचा गुरु असणारा बृहस्पती वाचस्पती त्यालाही तो वादविवादात हारू शकतो. इतकं मोठं ज्ञान संत कृपेने प्राप्त होतं. विठाला विठाला विठाला. चला पुढे ऐका. देवाने मुक्या मनुष्यावर कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलतो. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम. देवाने पांगळ्या मनुष्यावर कृपा केली तर पांगळा मनुष्य गिरी पर्वत उल्लंघून जाऊ शकतो. ऐकून ठेवा, संताच्या मध्ये एवढं सामर्थ्य आहे का? नाथ ग्रंथामध्ये, नवनाथ ग्रंथामध्ये प्रसंग आहे ऐका. तो मत्स्येंद्रू सप्तशृंगी चौरंगीनाथ आपल्या सप्तशृंगी गडावर हातपाय विरहित अवस्थेत पडलेले होते. मच्छिंद्रनाथ समोरून आले. तो मत्स्येंद्रू सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटता की तो सर्वांगी संपूर्ण दाहला. हात पाय विरहित पडलेले चौरंगीनाथ आणि त्यांच्याकडे ज्यावेळी मच्छिंद्रनाथांनी कृपा दृष्टीने बघितलं तर सर्वांगाने ते परिपूर्ण झाले. हे संत कृपेचं सामर्थ्य आहे. विठाला देवाचं आणि संताचं सामर्थ्य सारखं, देवाचं आणि संताचं कार्य सारखं, देवाचं आणि संताचं राहण्याचं ठिकाण एक, देवाचं आणि संताचं खऱ्या अर्थाने अवतार, अशा सगळ्या गोष्टीचा विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केला. आणि महाराज एका सिद्धांतावर येऊन पोहोचले. तो सिद्धांत महाराजांनी सेवेकरता घेतलेल्या अभंगात देवते संत देवते संत देवते संत देवते कसे भावे दत्तात्रेय भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत महाराज की जय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज सांगतात बाबांनो, देव आणि संत दोघं वेगळे नाही. दोघांचं कार्य सारखं आहे, दोघांचं सामर्थ्य सारखं आहे, दोघांचं स्वरूप सारखं आहे. मी थोडंसं अजून वेगळ्या अंगाने चिंतन करून जाईल ऐका. आपल्या भागातला, आपल्या परिसरातला प्रसंग आहे, रामायणातला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्रजी, सीतामाता, लक्ष्मणजी वनवासामध्ये असताना आपल्या या पंचवटीमध्ये आले. पंचवटीमध्ये आल्याच्या नंतर रावणाची नजर खऱ्या अर्थाने सीतामातेवरती पडली
आणि सीतामातेचं हरण रावणाने केलं. इथून सीतामातेला घेऊन रावण लंकेमध्ये गेला. अशोक वाटिकेमध्ये सीतामातेला ठेवलं. नाना पद्धतीचे प्रयत्न केले रावणाने सीतेला वश करण्याकरता, पण सीता काही वश व्हायला तयार नाही. कारण सीता माता ही पतिव्रता होती. ऐका, 5 पतिव्रता ज्या सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये सीता मातेचं नाव आहे. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्याम स्मरे नित्यम महापातकम नाशनम. ही 5 नावं जर रोज स्मरण केली तर महापातकातून आपली निवृत्ती होते. कारण ह्या महापतिव्रता आहे. अहिल्या, द्रौपदी, तारा. सागर महाराज, मी असंच कीर्तनात एक दिवस हा श्लोक सांगितला. एक जण उठला, महाराज श्लोक चुकला म्हणे तुमचा. म्हटलं श्लोक चुकला? तर म्हणे ह्या 5च पतिव्रता कश काय? म्हटलं श्लोकामध्ये 5च आहे. म्हटलं झालं काय नेमकं? तो म्हणे अजून एक पतिव्रता राहिली. म्हटलं कोणची राहिली? तो म्हणे आमची घरवाली राहिली. त्याला म्हटलं बाबा श्लोक 5च जणींचा आहे, आता तुझी घरवाली कशी काय ऍड करायची त्याच्यामध्ये? तो म्हणे महाराज मी श्लोक दुरुस्त करून देतो. त्याने मला नवीन श्लोक दुरुस्त करून दिला. तो श्लोक मी सांगतो तो. त्याने नवीन श्लोक दिला. त्याने सांगितलं अहिल्या, द्रौपदी, तारा, तिच्यातच आमच्या घरवालीला धरा. 5 पतिव्रता आहे. ऐका, सीता माता पतिव्रता आहे. नाना पद्धतीचे प्रयत्न करून सुद्धा सीता काही वश व्हायला तयार नाही. रावण एक दिवस टेन्शन मध्ये बसलेला आहे. मंदोदरीने बघितलं, महाराज फार चिंतातूर दिसताय. काय कारण? रावणाने सांगितलं, हे बघ मंदोदरी, सीतेला आणून बरेच दिवस झाले. नाना पद्धतीचे प्रयत्न करून सुद्धा सीता काही वश व्हायला तयार नाही. मंदोदरीने असं रावणाकडे बघितलं आणि सांगितलं, महाराज अहो देवाने तुम्हाला 1 सोडून 10 दिले. काय डोके? 1 सोडून किती दिले? 10. त्याच्यातलं 1 तरी वापरायचं नाही. कशा करता 10 कशा करता दिले? आणि हे असंच असतं बरं का गोविंद बाबा. माणूस बाहेर किती मोठा असू द्या, बाहेर किती मोठा असू द्या, 1000-2000 लोक त्याच्या हाताखाली कामाला असू द्या, नाही कीर्तनकार असू द्या, तुम्ही त्याच्या घरी जाऊन घरवालीची भेट घ्या. ती बोलता बोलता काय म्हणते माहिती? आमच्या ह्यांना काहीच कळत. तुम्ही तुमची PhD हो त्याच्यामध्ये. तुम्ही आमच्या पुढचे. माणूस किती मोठा असला तर घरी जाऊन ती घरवाली एवढंच म्हणते, आमच्या ह्यांना काही कळतच नाही, आमच्या ह्यांना काही समजतच नाही. रावणाने सांगितलं, मंदोदरी नेमकं झालं काय? अहो तुम्ही चिंतातूर का आहात? सीता तुमचं ऐकत नाही म्हणून. अहो सीता पतिव्रता आहे, ती कोणाचंच ऐकणार नाही, ती तुमचं ऐकणार नाही, ती पतिव्रता आहे. म्हटले मग तुझं म्हणणं काय? म्हटले माझं म्हणणं इतकंच आहे, ऐका, सीता पतिव्रता आहे. राम सोडून आणण्याचं चिंतन ती कधी करत नाही आणि राम सोडून आणण्याचं चिंतन ती कधी करणार सुद्धा नाही. मग एक काम करा ना, अहो तुम्ही मायावी आहात, तुम्ही असुर आहात, तुम्हाला कुणाचंही रूप घेता येतं. एक काम करा, तुम्ही रामाचं रूप घ्या, सीता तुम्हाला वश होईल. मंदोदरीने रावणाकडे बघितलं आणि सांगितलं, बाई हे तुला कळतं एका डोक्यावारीला, आणि हे मला कळत नसेल का बरं 10 डोक्यावाल्याला. म्हटले महाराज मग झालं काय? रावणाच्या मुखातले शब्द ऐका. रावण सांगतो, मंदोदरी काम भावनेने प्रेरित होऊन मी ज्यावेळी सीते करता रामाचं रूप घेतलं, परिणाम काय झाला? रामाचं रूप धारण केल्याच्या बरोबर मनात असणारा सीतेविषयीचा काम संपला, मनात असणारा सीतेविषयीचा काम नष्ट झाला. हे रामाचं रूप घेण्याचं सामर्थ्य आहे. विठाला संतांमध्ये असं सामर्थ्य आहे का? ऐका, संतांमध्ये सुद्धा असंच सामर्थ्य आहे. घडलेला प्रसंग आहे, इतिहास आहे. 1935 साली जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या जीवनावरती एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं संत तुकाराम. लक्ष देऊन ऐका. त्या चित्रपटामध्ये तुकोबारायांची भूमिका ज्या व्यक्तीने केली ना, त्या व्यक्तीचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. कधीतरी नेटवर सर्च करा, सगळी माहिती तुमच्या पुढे येईल. ऐका, 1935 साली तुकोबारायांच्या जीवनावरती प्रदर्शित झालेला पिक्चर संत तुकाराम, आणि त्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेचा किस्सा आहे. त्या निर्मात्यांनी विष्णुपंतांची भेट घेतली. सांगितलं, महाराज
तुम्हाला तुकोबारायांची भूमिका करायची, आपल्याला तुकोबारायांच्या जीवनावर चित्रपट काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुकोबारायांची भूमिका तुम्हाला करायची असं सांगितल्याच्या नंतर तुकोबारायांची भूमिका करण्याकरता विष्णुपंतांनी काही रक्कम त्यांच्याकडून ठरवून घेतली. एवढे एवढे पैसे तुम्ही मला द्या, मी तुकोबारायांची भूमिका करेल, काही हरकत नाही. निर्मात्यांनी सांगितलं तुम्ही सांगाल तितकी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ, तुकोबारायांची भूमिका तुम्ही साकारायची. आता ऐका, ज्यावेळी आपल्याला एखादी भूमिका साकारायची असते त्यावेळी त्या भूमिकेचं चिंतन करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, त्या भूमिकेशी एकरूप व्हावं लागतं. किती एकरूप व्हावं लागतं? मला चांगलं आठवतं, जुन्या काळामध्ये एक मला वाटतं मागच्या दशकामध्ये, मागच्या 1990 ते 2000च्या कालावधीमध्ये रामायण एक प्रसिद्ध झालं होतं. रामानंद सागरांनी काढलेलं रामायण किती गाजलं, किती प्रसिद्ध झालं. लोकांच्या मनामध्ये अगदी त्या भूमिकांनी घर केलं. म्हणजे राम जर रस्त्यानं चालला तर लोक त्याच्या पाया पडायचे आणि रावण जर चालला तर त्याला पाहून या बाया बोट मोडायचे. इतकी एकरूप तशा भूमिका पुन्हा कोणी करणं शक्य नाही. तुम्हाला ती भूमिका साकारायची असेल तर चिंतन करावं लागतं. मग आता तुकोबारायांची भूमिका विष्णुपंतांना साकारायची. ऐका, तुकोबारायांच्या भूमिकेचं चिंतन विष्णुपंतांनी करायला सुरुवात केली. आता महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करायचं म्हणजे दुसरं साधन कोणतं? तुकोबारायांची गाथा, गाथेचं चिंतन करायला सुरुवात केली. महाराज भंडाऱ्यावर भजन कीर्तन कसं असेल, महाराजांचे श्रोत्यांशी संबंध कसे असतील, महाराजांचे टाळकऱ्यांशी संबंध कसे असतील, महाराजांचे गावकऱ्यांशी संबंध कसे असतील, महाराजांचं घरातलं वातावरण कसं असेल, महाराजांचं चालणं बोलणं वागणं कसं असेल, याचा अभ्यास विष्णुपंतांनी करायला सुरुवात केली. आणि अभ्यास करता करता विष्णुपंत तुकोबारायांशी इतके एकरूप झाले, विष्णुपंत रस्त्याने जरी चालले तर लोक त्यांच्याकडे बघून म्हणायचे तुकोबाराय चालली की काय, हुबेहूब तुकाराम महाराज. मी थोडंसं अजून पुढे जाऊन सांगेल. आता आपण हे बॅनरवर तुकाराम महाराजांचा जो फोटो टाकतो ना, हा फोटो टाकतो. आता हा कलरमध्ये बनवलेला आहे, पण झाडाखाली बसून एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे जुना बघा. तुकाराम महाराजांचा भजन करतानाचा झाडाखाली बसून बसलेला जो भजन करतानाचा फोटो आहे ना, तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नाही, विष्णुपंत पागनीसांचा. हुबेहूब तुकाराम महाराज. वा, चित्रपट प्रदर्शित झाला. नुसता प्रदर्शित झाला नाही, गाजला चित्रपट. जगातल्या अनेक भाषांमध्ये तो चित्रपट भाषांतरित झाला. संपूर्ण जगाने त्या चित्रपटाची दखल घेतली. आता जसा चित्रपटांकरता ऑस्कर नावाचा अवॉर्ड दिला जातो, तसं त्या काळी प्रसिद्ध असणारा इंटरनॅशनल व्हेनिस अवॉर्ड त्या चित्रपटाकरता मिळाला. जागतिक पातळीवरती तो चित्रपट गाजला. संपूर्ण जगाने त्या चित्रपटाची दखल घेतली. चित्रपट प्रदर्शित झाला. ऐका, नंतर ठरल्याप्रमाणे जी काही ठरलेली रक्कम, आणि चित्रपट इतका गाजला म्हणून अधिक्याची रक्कम घेऊन ती सगळी मंडळी विष्णुपंतांच्या घरी आली. पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये राहणारे विष्णुपंत, घराचा दरवाजा वाजवण्यात आला, दरवाजा उघडण्यात आला, आतमध्ये ही सगळी मंडळी गेली. ऐका, घडलेला प्रसंग आहे. विष्णुपंत अगदी ध्यानस्थ मुद्रेमध्ये भगवान परमात्म्याचं भजन करताय, चिंतन करताय. प्रसन्न चेहरा आहे, प्रसन्न मुद्रा आहे विष्णुपंतांची. महाराज ध्यानस्थ बसलेले. ही सगळी मंडळी समोर बसली. हळवारपणे विष्णुपंतांनी डोळे उघडले. विचारलं, काय कशा करता? महाराज, अहो तुकोबारायांची भूमिका तुम्ही चित्रपटात साकारली. म्हटले, हो. किती गाजला चित्रपट, सगळ्या जगाने चित्रपटाची दखल घेतली. जगातल्या अनेक भाषांमध्ये तो चित्रपट भाषांतरित झाला. इतका तो चित्रपट गाजला. म्हटले, बर, काही नाही महाराज, आपलं ठरल्याप्रमाणे तुम्ही जितकी सांगितली होती तितकी रक्कम, आणि हा चित्रपट अजून इतका गाजला म्हणून अधिक्याची काही रक्कम, या रकमेचा तुम्ही स्वीकार करा. ऐका, विष्णुपंतांच्या पुढे ती रक्कम ठेवण्यात आली. विष्णुपंतांनी त्या रकमेतल्या रुपयाला सुद्धा हात लावला नाही. निर्मात्यांनी विचारलं, महाराज रक्कम कमी झाली का? तुम्ही फक्त तोंडातून शब्द काढा, तुम्ही फक्त मुखातून शब्द काढा, कारण चित्रपटात इतका गाजलाय. जी रक्कम तुम्ही आम्हाला सांगताल तितकी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. आमचं काही चुकलं का? नेमकं काय झालं? रक्कम कमी झाली का? ऐका, विष्णुपंतांनी त्या रकमेतल्या रुपयाला देखील स्पर्श केला नाही. इतकंच नाही, तिथून पुढे विष्णुपंतांनी आजन्म आळंदी पंढरीची वारी केली आणि आपल्या जीवनामध्ये जितकी काही संपत्ती कमवली होती ती सगळी संपत्ती आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला दान देऊन टाकली. ध्यानात घ्या, रामाचं रूप घेतलं
तर मनातलं सीतेविषयीचा काम नष्ट होतो आणि आमच्या तुकोबरायांचं रूप घेतल्यानंतर संसाराविषयीची आसक्ती नष्ट होत असेल तर का म्हणू नये देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या महाराज सांगतात देव आणि संत दोघं वेगळे नाही, दोघांचं सामर्थ्य सारखं आहे, दोघांचं कार्य सारखं आहे, दोघांचं स्वरूप सारखं आहे, दोघांचे गुण सारखे आहे. चला आपण थोडंसं वेगळ्या अंगाने बोलू. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जो सिद्धांत मांडलाय देव आणि संताच्या अभेदत्वाविषयी, सिद्धांत कुणाविषयी? देवाविषयी आणि संताविषयी, दोघांमध्ये असणारं अभेदत्व महाराजांनी या अभंगातून मांडलंय, या प्रथम चरणाच्या माध्यमातून मांडलंय. देवाची प्रतिक्रिया घेऊ, देवाला विचारू. महाराज तुकाराम महाराजांनी जो सिद्धांत या अभंगात मांडला त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? एक देवाची प्रतिक्रिया घेऊ, एक संताची प्रतिक्रिया घेऊन सेवेला पूर्ण विराम देऊ. ते असं असतं बघा, काही जर घटना घडली तर ती मीडियावाले माईक घेऊन येतात. तुम्हाला काय वाटतं? येतात ना ते माईक घेऊन, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, ते प्रतिक्रिया घेतात. तसं आपण जो सिद्धांत तुकाराम महाराजांनी मांडलाय देवाविषयी संताविषयी, मग देवाला काय वाटतं एक देवाची प्रतिक्रिया घेऊ, संतांना काय वाटतं एक संताची प्रतिक्रिया घेऊन थांबू. विठाला महाभारतातला प्रसंग. सुभद्रा उपवर झाली, सुभद्रेचं लग्न करायचं ठरवलं. मग आता वयात आल्यानंतर सुभद्रेचं लग्न करायचं, कुणाला द्यायची कुणाला द्यायची अशी चर्चा घरामध्ये चालू झाली. आणि खऱ्या अर्थाने भगवान कृष्ण परमात्म्याला असं वाटत होतं सुभद्रेचं लग्न करायचं अर्जुनाबरोबर. सुभद्रा कोणाला द्यायची? अर्जुनाला द्यायची. पण गंमत अशी झाली, बलराम दादा घरामध्ये मोठे होते. बलराम दादांनी सांगितलं जमणार नाही, सुभद्रा कोणाला द्यायची? दुर्योधनाला द्यायची. माझा पट्ट शिष्य आहे, माझ्याकडे गदायुद्ध तो शिकतोय, सुभद्रा द्यायची तर दुर्योधनालाच द्यायची. आता घरामध्ये दोन मतं तयार झाली. देवाने माघार घेतली, पण आता माघार घेईल तो देव कसला हो? देवाने अशी लीला केली महाराज, देवाने गंमत केली. काय गंमत केली? देवाने अर्जुनाच्या जवळ जायचं आणि सुभद्रेचं वर्णन करायचं. अर्जुना, सुभद्रेसारखी रूपवान कन्या तुला शोधूनही मिळणार नाही, सुभद्रेसारखी गुणवान कन्या तुला शोधूनही मिळणार नाही, सुभद्रेसारखी कुलवान कन्या तुला शोधूनही मिळणार नाही. सुंदर आहे, रूपवाने, गुणवाने, कुलवाने, सर्व कलांनी युक्त असं जीवन सुभद्रेचं आहे. सुभद्रेचं वर्णन कोणाजवळ करायचं? अर्जुनाजवळ. आणि इकडे सुभद्रेच्या जवळ आलं की मग सुभद्रेच्या जवळ अर्जुनाचं वर्णन करायचं. सुभद्रे ऐक, अर्जुनासारखा धनुर्धर त्रैलोक्यात नाही, जेने संग्राम हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फिडीला. अरे धनुर्युद्धेमध्ये साक्षात भगवान शंकराला ज्याने हरवलं इतका मोठा धनुर्धर अर्जुन. अर्जुनाचं वर्णन कोणाजवळ करायचं? सुभद्रेजवळ. सुभद्रेचं वर्णन कोणाजवळ करायचं? अर्जुनाजवळ. आता गंमत अशी झाली, या वर्णनाचा परिणाम असा झाला, सुभद्रेच्या मनात अर्जुनाविषयी आणि अर्जुनाच्या मनात सुभद्रेविषयी प्रेमभाव निर्माण व्हायला लागला. आणि एक दिवस असंच अर्जुनाच्या जवळ सुभद्रेचं वर्णन करता करता परमात्म्याने विचारलं, अर्जुना काय देवा, सुभद्रा कशी काय वाटते? कशा करता देवा? लग्ना करता कशी काय वाटते? अर्जुनाने सांगितलं, देवा आधीच भेटणं झाली, तुम्ही फक्त सांगा, एका दिवसात आम्ही सगळं करून घेऊ. बरोबर ना? तुम्ही फक्त हो म्हणा, आम्ही सगळं करून घेऊ. आधीच भेटन देवा. म्हटले मग म्हणणं काय? काय नाही, मग लग्ना करता कशी काय? म्हटले चांगली, पण ऐक देवा, ऐक अर्जुना, बलराम दादाने असं ठरवलं सुभद्रेचं लग्न कोणाबरोबर करायचं? दुर्योधनाबरोबर. म्हटले मग तुझा काही नंबर आता लागत नाही, आता तू विषय सोडून दे, आता तू थांबून घे, आता तुझा काही नंबर लागत नाही. म्हटले मग काही नाही. अर्जुनाने, देवाने काय केलं, भगवे वस्त्र आपल्या सोबत आणलेले होते, ते भगवे कपडे देवाकडे दिले. सांगितलं अर्जुना आता हे भगवे कपडे घालायचे आणि सरळ गो टू हिमालय, कारण आता काही शक्य नाही. आता तू विषय सुद्धा सोडून दे, आता काय तू त्या नादी लागू नको, पंद्यात पडू नको, हे कपडे घालायचे. आता शिष्यस्ते हम शादी माम तम प्रपन्नम, जसं देवाने सांगितलं तसं अर्जुनाने करायचं, भगवे कपडे परिधान केले. आता ऐका बरं का, अर्जुनाने साधूचा वेश परिधान केला, भगवे वस्त्र परिधान केले
आणि पुन्हा कृष्ण परमात्म्याने विचारलं, अर्जुना काय देवा? म्हटले ते सुभद्रेचं. देवा आता कपडे घालायच्या अगोदर विचारलं तेव्हा ठीक होतं, आता कपडे घातल्यानंतर विचारून काय फायदा? देवाने सांगितलं, अर्जुना हे कपडेच तुला त्याच्याकरता दिले. कशाकरता दिले? कपडेच त्याच्याकरता दिले. काय करायचं? काय नाही, हा साधूचा वेश परिधान करायचा आणि उद्या द्वारकेतल्या मुख्य चौकात येऊन बसायचं, बाकी दुसरं काही करायचं नाही. अर्जुनाने भगवे कपडे घातले, साधूचा वेश परिधान केला, मोठ्या अगदी अस्सल साधूलाही लाजवेल असा वेश अर्जुनाचा. गावामध्ये येऊन बसला. आता गंमत अशी झाली, ते द्वारकेतले लोक अर्जुनाचं दर्शन करता यायचे. अर्जुन सगळ्यांना ओळखत होता. त्या लोकांनी अर्जुनाचं दर्शन घेतलं की अर्जुन त्यांचा 7-12 वाचून दाखवायचा. तुम्ही घरामध्ये इतके माणसं आहे, तुमच्या घरी सध्या असं चालू आहे, तुमच्या घरी सध्या तसं चालू आहे, सगळं बोलून दाखवायचं. लोक म्हणायचे, वा बाबा काय अंतर्ज्ञानी. बरं, ह्या तर त्याच्या बाबतीत पटा येते, त्यांना चांगलं पटतं, त्यांना सांगायचीच गरज. ते भविष्य पाहणारे येतात. बा तुमच्यासारखा कष्टाळू माणूस, तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस अख्ख्या पंचक्रोशीत नाही. भरपूर कष्ट करतात, भरपूर पैसा कमवतात, पण आलेला पैसा टिकत नाही, थांबत नाही म्हणा, टिकत नाही. मग काय करा? आता काय करा ते पण मी सांगू का? आता ते सांगतात बरोबर. ऐक, अर्जुनाने सगळ्यांचा 7-12 वाचून दाखवायचं. लोक म्हणायचे, काय मोठा बाबा आहे बुवा, आपल्या मनातलं जाणतो, अंतर्यामी महात्मा आहे. आणि बघता बघता अर्जुनाची कीर्ती राजवाड्यापर्यंत पोहोचली. बलराम दादापर्यंत कीर्ती गेली. दादाने मनातल्या मनात विचार केला, कुणीतरी मोठा महात्मा, कुणीतरी सिद्ध महात्मा आपल्या राज्यामध्ये आलेला आहे. अंतर्यामी म्हणताय, हिमालयात साधना करून आलाय म्हणताय, आपण सुभद्रे करता सुयोग्य वराची शोधाशोध चालूच आहे ना. मग हे बाबा लोक गावगाव फिरत असतात, आम्हाला पण लोक म्हणतात बरं का, तुम्ही गावगाव फिरत असतात, पा कुठं असेल तर. आता माझं झालं नव्हतं त्यावेळी मी लोकांना म्हणायचं, आधी माझं होऊ द्या. लोक आम्हाला म्हणतात, पा गावगाव तुम्ही फिरत असतात. मग ते देवाने बलराम दादानी मनातल्या मनात विचार केला, हे साधू महाराज अंतर्यामी म्हणतात, आपण सुयोग्य करता चांगला वर शोधतोय ना, मग आपण यांनाच विचारू, कोणता सुयोग्य करता, सुभद्रे करता चांगला वर कोण आहे, चांगलं स्थळ कोणतं आहे. म्हणून बलराम दादा महाराजांच्या दर्शना करता आले. आता ऐका बरं का, बलराम दादाने महाराजांचं दर्शन घेतलं आणि बलराम दादा खाली बसणार तेवढ्यात महाराजांनी बोलायला सुरुवात केली, दादा बाकी काही असू द्या, पण सध्या तुमच्या मनात तुमच्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू. बलराम दादा पहिल्याच वाक्यात पॅक. बलराम दादा म्हणे, माझ्या मनात सुभद्रेच्या लग्नाचा विचार चालू आहे. बाबाला कसं काय कळालं? बाबा अंतर्यामी. वा महाराज, माझ्या मनातलं तुम्ही ओळखलं, सिद्ध पुरुष आहात. हा म्हणे, मग आत्ताच हिमालयातून प्रगट झालोय म्हणे. बरं, मग काय वाटतं महाराज, सांगा सुभद्रे करता सुयोग्य वर कोणता आहे. महाराजांनी बोलायला सुरुवात केली, ऐका दादा, या जगाच्या पाठीवर, या त्रिभुवनामध्ये, या पृथ्वी तलावरती सुभद्रे करता सध्या एकच सुयोग्य वर आहे आणि त्याचं नाव आहे अर्जुन. आणि हे सांगणारा सुद्धा कोण होता? अर्जुनच होता. बलराम दादा म्हणे, मी तर ते दुर्योधनाला चालू होतं, पण ते बघू महाराज, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. काय नाही, माझी एकच इच्छा आहे, तुम्ही आमच्या घरी यावं, घरी यावं, बघू पुढे काय होईल. तुमच्यासारखा सिद्ध पुरुष आमच्या घरी आला, तुमच्यासारख्या सिद्ध पुरुषाचे पाय जर आमच्या घराला लागले तर आमचं घर पुनीत होईल. लोक आम्हाला सुद्धा म्हणतात, महाराज तुमचे पाय लागू द्या घराला. आता आमचे पाय काय इतके चांगले का बरं? पण लोक म्हणतात, इच्छा भावना असते लोकांची. महाराज या आमच्या घरी. ऐका, महाराजांनी बोलायला सुरुवात केली, आम्ही कोणाच्या घरी जात नाही, पण तुम्ही इतका आग्रह करताय तर येतो. दुसऱ्या दिवशी महाराज घरी आले. आता ऐका बरं का, बलराम दादाने महाराजांच्या सेवेची जबाबदारी सुभद्रेवर सोपवली. का? ऐक सुभद्रे, जे महाराज आपल्याकडे येणार आहे ते अंतर्यामी सिद्ध पुरुष आहे, मनातलं जाणतात. आणि जर चांगल्या पद्धतीने तू त्यांची सेवा केली आणि जर का ते तुझ्यावरती प्रसन्न झाले तर तुला चांगला वर मिळेल, चांगला पती मिळेल. म्हणून महाराजांच्या सेवेची जबाबदारी कोणावर? सुभद्रेवर. आता ऐका, महाराज आले, महाराजांची अगदी षोडोपचारी पूजा करण्यात आली. महाराज भोजनाकरता बसले. बलराम दादाला काहीतरी काम निघालं, दादा निघून गेले. कृष्ण परमात्म्याला काहीतरी काम निघालं, परमात्म्याला वाटले दोघांच्या मध्ये आपलं काय काम, परमात्मा निघून गेले. आता महाराज जेवायला बसले आणि वाढण्याची जबाबदारी कोणाकडे? सुभद्रेकडे. आता ऐका बरं का, सुभद्रेने चांगल्यापैकी पदार्थ बनवलेले होते. ते पदार्थ वाढण्याकरता सुभद्रा यायची, ताटात पदार्थ वाढायची आणि महाराजांच्या तोंडाकडे बघायची, डोकं खाजवत खाजवत मध्ये निघून जायची.
पुन्हा यायची, ताटात पदार्थ वाढायची, पुन्हा महाराजांच्या तोंडाकडे बघून डोकं खाजवत खाजवत निघून जायची. आणि सुभद्रेच्या डोक्यात एकच विचार, ह्याला कुठंतरी पाहिलंय. सुभद्रेच्या डोक्यात काय विचार, ह्याला कुठंतरी पाहिलंय. मग आपल्या बरोबर कॉलेजला होता का शाळेत होता का, पण कुठंतरी याला बघितलंय. कोण असेल हा, कोण असेल. सुभद्रेने डोक्याला बराच ताण दिला. आणि मग सुभद्रेच्या असं लक्षात आलं, याचा चेहरा कोणासारखा दिसतोय, अर्जुनासारखा. अर्जुन कशा करता इथं येईल. आणि आपण जर अर्जुन म्हणायचं आणि हा बाबा दुसरंच कोणीतरी निघाला तर शाप देईल आपल्याला. सुभद्रा हुशार होती महाराज, मेंढीची होती, हुशार होती, हुशार होती महाराज. सुभद्रेने असं डोकं लावलं, सुंदरपैकी खीर बनवलेली होती. त्या खिरीमध्ये काजू टाकलेले होते, बदाम टाकलेले होते, पिस्ते टाकलेले होते, मनुके टाकलेले होते. अजून तुम्ही काही सांगा ना. हा, साखर, साखर राहिली ना, मेन साखर टाकलेली. अजून असे वेलदोडे, हा वेलदोडे राहिले, वेलदोडे टाकलेले होते. अजून केशर भाऊ, अजून काय काय, भरपूर काही. आपल्या ग्रामीण भाषेत खरखोसाट खीर बनवली होती. एक जण म्हणे महाराज अशी खीर झाली, अशी खीर झाली. म्हटलं कशी झाली, तो म्हणे खरखोसाट खीर झाली. आता शब्दही कुठून आणला काय नाही भाऊ, मला आतापर्यंत कुठल्याच डिक्शनरी सापडला नाही. अशी सुंदर पैकी खीर बनलेली. त्या सुभद्रेने ती खीर वाढली आणि सुभद्रा अशी भिंतीच्या मागे गेली. सुभद्रेने काय केलंय, अर्जुनाने ती खिरीची वाटी उचलली तोंडाला लावली. आता ती खीर अरुण प्राशन करणार, तेवढ्याच सुभद्रेने भिंती मागे जाऊन मोठ्याने आवाज दिला, हे अर्जुना इकडे काय करतोय. अर्जुन म्हटल्याबरोबर अर्जुनाची वाटी एकीकडं, खीर दुसरीकडं, अर्जुन तिसरीकडं. अर्जुन म्हणे आपला भांडा फोड, आपल्याला कोणीतरी ओळखलं. सुभद्रेच्या मात्र लक्षात आलं, हा कोण असला पाहिजे, अर्जुन असला. पण अर्जुन आली सुभद्रा वाढण्याकरता, महाराज मी तुम्हाला ओळखलं. बर, हे सगळं कशा करता. अर्जुनाने सांगितलं, बाई हे सगळं हा तुझ्याच करता, सगळं तुझ्याच करता. मग ठरलं. दुसऱ्या दिवशी म्हटले मग तिकडं गावाच्या बाहेर मंदिरात दर्शनाकरता जायचं. आणि तिकडे गेलं की तिकडून तसंच जायचं. हे तेव्हापासून आहे बरं का. लोक म्हणतात आता लोक बिघडले ना, आता असं झालं ना, आता तसं झालं. नाही, जुनाट जुगादीचे जुनी परंपरा. ऐका, सगळ्या राज्यात बातमी पसरली, काल आलेले महाराज. आणि ते तर सुभद्रेला घेऊन गेले. सुभद्रा फरार झाली. महाराजांनी सुभद्रेला पळवलं. फिरता बातमी अशी वाऱ्यासारखी राज्यात पसरली. बलराम दादाच्या कानावर बातमी आली, तळपायाची आग मस्तकात गेली. आणि बलराम दादा आता निघाले, रथामध्ये बसले. देवाला वाटलं आता आपलं महत्वाचं काम. सांगितलं, दादा दादा थांबा, कुठं चालले. म्हटलं अरे देवा तुला कळालं नाही का, काल आलेले महाराज सुभद्रेला घेऊन पळाले. म्हटले मग थांबा, मला पण येऊ द्या. कृष्ण परमात्मा बसले. वायुयोगाने रथ निघाला महाराज. जसा रथ निघाला असाच वायुयोगाने असे घोडे टाप 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 जसे निघाले तसे डायरेक्ट अर्जुनाच्या रथाचं युद्ध चालू झालं. इकडून अर्जुन धनुष्यबाण मारायचा, तिकडून आणि खऱ्या अर्थाने बलराम दादा धनुष्यबाण मारायचे. घनघोर युद्ध दोघांमध्ये चालू झालं. बराच वेळ युद्ध चालू झाल्याच्या नंतर देवाने बोलायला सुरुवात केली, दादा दादा थांबा ना. म्हटले काय झालं. काय नाही, माझं म्हणणं असं आहे, हे बघा आपल्याकडे नारायणी सेना, माझ्याकडे सुदर्शन चक्र. आपण द्वारकेत राहतो, सोन्याची नगरी आपली, सहजासहजी आपल्या कोणी नादाला लागत नाही. ज्या अर्थी या समोरच्या योद्ध्याने आपली बहीण पळवण्याचं धारिष्ट केलं, नक्कीच कोणीतरी मोठा योद्धा असला पाहिजे. आपण कोणीतरी पाहतोय ना, मग देऊन टाकू ना आपण याला. दादाने मागं वळून बघितलं, आता बोलला, परत बोलायचं नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी सुभद्रा याला देणार नाही. मग म्हणे तुमचं चालू द्या, मग तुमचं युद्ध चालू द्या. पुन्हा युद्ध चालू झालं. आता इकडे झालं काय, ते सुभद्रा, अर्जुन एका हाताने घोडे हाकायचा आणि एका हाताने धनुष्य चालवायचा. अर्जुनाचं एक नाव सव्यसाची, एका वेळी दोन दोन कामं तो करायचा. सुभद्रेने बघितलं, सांगितलं, महाराज अहो मला कृष्ण परमात्म्याने घोडे हाकायचं शिकवलं. एक काम करा, घोड्याची लगाम तुम्ही माझ्या ताब्यात द्या, तुम्ही मागे युद्ध करा. अर्जुनाने सांगितलं ठीक आहे. घोड्याची लगाम आता कोणाच्या हातात आली, सुभद्रेच्या हातात. पुन्हा युद्ध चालू. हे अर्जुन इकडून धनुष्यबाण मारायचा, तिकडून बलराम दादा धनुष्यबाण मारायची. बराच वेळ झाला, 6:52 झाले. देवाला वाटलं हे थांबवलं पाहिजे. सांगितलं, दादा दादा थांबा. म्हटले काय झालं. अहो 8:52 झाले. 8:52 झाले काय. अहो थांब, अहो कसा करता थांबा. नाही, मला असं विचारायचंय, आपण ते नगरात होतो तेव्हा आपल्या कानावर बातमी काय आली. म्हटली बातमी अशी आली, काल जो बाबा आपल्या राजवाड्यात आला होता तो सुभद्रेला घेऊन. बातमी अशीच होती ना, तुम्ही ऐकताय ना सगळे.
काल जो बाबा आपल्याकडे आला होता तो सुभद्रेला घेऊन पळाला. मग तुला म्हणायचं काय? काय नाही, मला इतकंच म्हणायचं, तू ते नीट जरा निरीक्षण करा बरं तुम्ही, काय दिसतंय तुम्हाला? आता ऐका, घोड्याची लगाम कोणाच्या हातात होती? सुभद्रेच्या हातात. मग नेमकं बाबा सुभद्रेला घेऊन पळाले का सुभद्रा बाबाला घेऊन पळाली? दादा म्हणे हे काय डोक्याबाहेरचीच गंमत दिसते, हे काही समजेन. दादाच्या डोक्याला मुंग्या आल्या, काय करावं काही समजेन. म्हटली सुभद्रा का बरं अशी करते, नेमकं झालं काय? पुन्हा युद्ध चालू झालं. बराच वेळ झाला. देवाने सांगितलं दादा दादा थांबा. देवाला वाटलं आता थांबवलं पाहिजे, जेवायचंय अजून 9 वाजता, लय वेळेच्या पुढे जाण्यात मजा नाही. दादाने सांगितलं दादा दादा थांबा. कृष्ण परमात्म्याने सांगितलं थांबा. म्हटले काय झालं? काही नाही. हा जो समोरचा योद्धा आहे ना, याचा चेहरा मला थोडा थोडा ओळखायला यायला लागला. याचा चेहरा कुणासारखा आहे? दादाने ज्यावेळी विचारलं कुणासारखा आहे, परमात्म्याने सांगितलं याचा चेहरा अर्जुनाशी मिळता जुळता आहे. म्हणजे हा नक्कीच कोण असला पाहिजे? अर्जुन असला पाहिजे. अर्जुनाचं नाव ज्यावेळी बलराम दादाने ऐकलं, दादाने असं माग वळून बघितलं आणि सांगितलं देवा, तू जर अर्जुन असेल ना तर ही सगळी प्लॅनिंग तुझीच असली पाहिजे. कारण अर्जुन स्वतःच्या हिमतीवरती हे असलं काही करणार नाही. जर तो अर्जुन असेल तर प्लॅनिंग त्याच्या मागे हात कोणाचा असला पाहिजे? तुझाचा असला पाहिजे. आता युद्धविराम झाला. आता माझा मुद्दा इथे बरं का, युद्धविराम झाला. अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली. अर्जुन धावत पळत आला आणि परमात्म्याच्या चरणावर अर्जुनाने मिठी मारली. ऐका, बघता बघता अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. अर्जुन रडू लागला. भगवान परमात्म्याने अर्जुनला वरती उचलावं आणि प्रेमाने आलिंगन द्यावं. बघतो तर काय, अर्जुन रडतोय. अर्जुनाला परमात्म्याने विचारायला सुरुवात केली, अर्जुना देवा, अरे अर्जुना रडतो का? रडण्याचं कारण काय? अर्जुनाने सांगावं, देवा रडू नको तर काय करू? अरे संन्यासाचं रूप मला धारण करायला लावलं आणि तुझी बहीण पळून नेण्याचं पाप तू माझ्याकडून करून घेतलं, रडू नको तर काय करू? परमात्म्याच्या मुखातले शब्द ऐका, संन्यासी होवोनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. ऐका अर्जुना, संन्यासाचं रूप धारण केलं आणि संन्यासाचं रूप धारण करून माझी बहीण पळून नेण्याचं काम जरी तू केले ना, तरी ऐक अर्जुना, रडू नको, दुःख करू नको, शोक करू नको, मनात विकल्प निर्माण होऊ देऊ नको. का विकल्प निर्माण होऊ देऊ नको? विकल्प न धरी म्हणी मी तू दोन्ही स्वरूपी एक. देवते संत देवते देवते संत देवते संत देवते निमित्ताच्या प्रतिमा देवते. भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहे, मी तू दोन्ही स्वरूपी एक. अर्जुना, आपण शरीराने जरी भिन्न असलो तरी स्वरूपाने मात्र आपण कसे आहोत? एक आहोत. तुकोबराय सुद्धा ते सांगतात, देवते संत देवते संत. झालं, देवाची प्रतिक्रिया संपली. आता संताची प्रतिक्रिया. सगळं रामायण संपलं आणि रामायण संपल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र आणि मारुतीराय दोघ जण निवांत बसलेले. निवांत बसल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना सहज बोलता बोलता प्रश्न विचारला, हनुमंता तू कोण? काय प्रश्न विचारला? हनुमंता तू कोण? आता कलियुगातला हनुमान असता तर तो म्हटला असता, याची बायको पळून नेली शोधण्याचं काम मी केलं, लंकेवर सेतू बांधण्याचं काम, समुद्रावर सेतू बांधण्याचं काम मी केलं, लंका जाळण्याचं काम मी केलं, ते संजीवनी आणायची होती तर अख्खा पर्वत उचलून आणण्याचं काम मी केलं, आई रावणाने मै रावणाने यांना दोघांना पळून नेलं, त्यांना सुद्धा परत आणण्याचं काम मी केलं. आता लंकेवर विजय मिळाला, अयोध्येचं राज्य मिळालं आणि हा बाबा काय म्हणतो, हनुमंता तू कोण? याला काय म्हणता माहिती का आपल्या भाषेत? गरज सरो गरज सरो वैद्य मरो. पण ऐका, हनुमंतराय आपल्यासारखा विचार करणारे नव्हते. मग हनुमंतरायचं वर्णनच केलं जातं, बुद्धिमताम वरिष्ठम म्हणो जेव्हा मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिवानांमध्ये सर्वश्रेष्ठ हनुमंतराय. हनुमंतरायांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. देवा, अरे तुम्हाला विचारतो हनुमंत तू कोण? माझा तुला प्रश्न आहे, नेमकं तुम्हाला कोणत्या दृष्टीने विचारतो?
तुम्हाला जीवदृष्टीने विचारतो, तुम्हाला देहदृष्टीने विचारतो, की तुम्हाला आत्मदृष्टीने विचारतो? नेमकं कोणत्या दृष्टीने विचारताना? ऐक देवा, अरे तू कोणत्याही दृष्टीने विचार, त्या दृष्टीने उत्तर देण्याकरता मी सक्षम आहे. काय उत्तर दिलं महाराज हनुमंतरायांनी? ऐक देवा, मला तू जर विचारशील हनुमंता देहदृष्टीने तू कोण, तर माझं उत्तर ऐक, देहदृष्ट्या तू दासोहम. देवा, देहदृष्टीने मला तू विचारशील हनुमंता तू कोण, तर देहदृष्टीने मी तुझा कोण आहे? दास आहे. ऐक देवा, तू मला जीवदृष्टीने विचारशील हनुमंता तू कोण, तर जीवदृष्ट्या त्वदंशकः. जीवदृष्टीने मी तुझा कोण आहे? अंश आहे. आणि ऐक देवा, मला तू आत्मदृष्टीने विचारशील हनुमंता तू कोण, तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामते. देवा, आत्मदृष्टीने तू आणि मी, आपण दोघं वेगळे नसून दोघं कसे आहोत? एक आहोत. देवते संत, देवते संत. देवाची प्रतिक्रिया संपली, संताची प्रतिक्रिया संपली. आता शास्त्र काय सांगतो, वेद काय सांगता ऐका. श्रुती माता वर्णन करते, तस्मिन तज्जने भेदाभावात. तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये, म्हणजे परमात्म्यामध्ये. तज्जने नाम त्याच्या लोकांमध्ये, म्हणजे संतांमध्ये. भेदा अभावात, भेदाचा अभाव असतो, म्हणजे दोघांमध्ये अभेदत्व असतं. तुकोबर आहे तेच सांगतात, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा. महाराज, देव आणि संत दोघं वेगळे नाही. मग प्रतिमा भिन्न भिन्न दिसतात, त्याचं काय? महाराज सांगतात, त्या निमित्त मात्र आहे. आणि याचं तुम्हाला ज्ञान असावं म्हणून मी तो सांगतसे. भावे असो ठावी सकळा. परमात्म्याकडे गेल्यानंतर परमात्मा निर्गुण निराकार. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? रंग नाही, रूप नाही, नाही बरण छाया. निराकार निर्गुण तो चिरपुराया. परमात्मा निर्गुण निराकार आहे, पण संत मात्र सगुण साकार आहे. आणि म्हणून संतांकडे सर्व इच्छा पूर्ण होतात. तुकोबराय सांगता, इतकंच नाही, संत संगतीमध्ये रोकडा प्रसाद मिळतो. देवाकडे या जन्मात पुण्य करा, पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळणार आहे. संतांकडे तसं नाही. संतांकडे आत्ता जा, आत्ता सेवा करा, रोकडा प्रसाद संत संगतीमध्ये मिळतो. आणि त्या प्रसादाच्या योगाने मनुष्याच्या जीवनामध्ये निरंकुशा प्राप्त, तृप्तीची अवस्था प्राप्त होते. अभंगाचं शेवटचं पोट दाए, सेविताएने पोट दाए. मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. सेविताएने पोट दाए, सेविताएने पोट दाए. मी तो
शकळा प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या या अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने जे काही चांगलं आहे गुरुवर्यांचं आहे. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवर्यांच्या मुखातून जे काही श्रवण केलं तेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं आहे ते गुरुवर्यांचं आहे. काही वाईट काही गेलं असेल माझ्या बुद्धीत दोष म्हणून ते सोडून द्या. चांगलं आहे ते गुरुवर्यांचं म्हणून सर्वांनी सोबत घेऊन जा. आज आपल्या या दत्तनगर क्षेत्र मेंढी या पुण्य पावन भूमीमध्ये सालाबादप्रमाणे भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव अतिशय थाटामाटामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण साजरा करत आहात. या उत्सवाचं आजचं हे दुसरं वर्ष आहे. खऱ्या अर्थाने मागच्या वर्षापासून आपण 4 दिवसाचा उत्सव सुरुवात केला आणि त्याला अगदी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्या या सर्व परिसरातील पंचक्रोशीतील भाविकांनी दिला. खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. एखादा कार्यक्रम एखादा उत्सव सुरू झाल्यानंतर त्याला इतक्या चांगल्या पद्धतीने आणि आपली छोटीशी वस्ती 5-25 घरं असतील काही फार विशेष नाही. पण मात्र इकडे शेजारी पिंपळगाव धनगरवाडी असेल इकडे मेंढी असेल पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी आपल्या उत्सवात येतात. सर्व उपस्थिती लावतात. सर्वजण मंडळी सहकार्य करतात आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा वाढते. आजचं संत पूजन ज्यांच्याकडे आहे श्री गोरक्षनाथ कुंडली गीते यांच्याकडे संत पूजन आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. जे अन्नदाते या उत्सवाला अन्नदान करणारे सर्व अन्नदात्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य गोविंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोविंद महाराज बरोबर ना? विठ्ठल महाराज, हां विठ्ठल महाराज, मी नाव विसरलो. आदरणीय विठ्ठल महाराज उपस्थित आहे. गोड त्यांची साथ आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या परिसरातील सर्व वारकरी मंडळी गावातील मेंढीतील पिंपळगावमधील सर्व भाविक मंडळी सर्व भजनी मंडळी उपस्थित आहे. सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित आहे. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र भावांना नतमस्तक होतो. आज आदरणीय आमचे परममित्र
आदरणीय हरिभक्ती परायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सागरजी महाराज घुमरे या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो, विनेकरी बाबांना धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने माझा आवाज अगदी चांगल्या पद्धतीने ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, आमच्या संस्थेच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असणारे आदरणीय आमचे रमेश भाऊ आहेत, भाऊंना पण धन्यवाद देतो. आपण सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ बहुसंख्येने उपस्थित झालात, आपणा सर्वांनाही धन्यवाद देतो. सर्व तरुण मंडळी या कार्यामध्ये सहभागी असणारी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व हिरिरीने सहभाग घेतात, प्रत्येक कार्यामध्ये आपण सहभागी होतात, मदत करतात, त्यातूनच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने शेवटापर्यंत जात असतो. सर्व तरुण मंडळींना धन्यवाद देतो. आपणा सर्वांचं माझ्यावर नितांत प्रेम आहेच, असंच प्रेम यापुढे राहो अशी प्रार्थना भगवान दत्तात्रय यांच्या चरणी करतो. झालेली सेवा तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवीत असो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगीभूत योगी नवे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. खरं तर बोलता बोलता एक सूचना द्यायची राहिली, सागर महाराजांनी मला त्या सूचनेची आठवण करून दिली. सालाबादप्रमाणे आपल्या श्री क्षेत्र गुरुदेव दत्त ज्ञानपीठ वारकरी शिक्षण संस्था मेंढी, आपल्या संस्थेमध्ये आपण दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करत असतो. आणि त्या पारायणाच्या सांगतीच्या निमित्ताने दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक वारकरी जीवन गौरव पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो. आणि जी मंडळी खऱ्या अर्थाने संप्रदायामध्ये सेवा करतात, ज्या मंडळींनी वारकरी संप्रदायाकरता आपलं सबंध जीवन खर्ची घातलं आहे, आपलं सबंध आयुष्य ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये खर्ची घातलं, अशा मंडळीचं एक पूजन आपण त्या निमित्ताने करत असतो. पहिल्या वर्षी मला वाटतं गुरुवर्य श्री निवृत्ती महाराज चव्हाणके यांचं संत पूजन आपण केलं होतं. निष्काम भावनेने त्यांनी सेवा केली. मागच्या वर्षी गुरुवर्य श्री निवृत्ती बाबा घोरवडकर यांचा सन्मान आपण केला. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. निष्काम भावाने संप्रदायाची सेवा त्यांनी केली, त्यांचा सन्मान आपण केला. आणि काय भाग्य महाराज आपला सन्मान झाला, आपण त्यांचा तो सगळा सत्काराचा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर महिनाभरातच त्यांचं जाणं झालं. काय शेवटचा सन्मान आपला ठरला. भाग्यवान आहे महाराज आपण. आणि काय होतं, ही मंडळी जर संप्रदायाकरता इतकं काम करत असेल तर त्यांचाही गुणगौरव करणं आपलं काय कर्तव्य. आपण याची जाणीव ठेवली पाहिजे. ह्या लोकांनी संप्रदायाकरता सगळं आयुष्य खर्ची घातलंय. त्यांनी जर संप्रदायाकरता सगळं आयुष्य खर्ची घातलं असेल, आपल्याकरता हा संप्रदाय आतापर्यंत चांगल्या पद्धतीने ही सगळी परंपरा आपल्यापर्यंत आणून पोहोचवली असेल तर त्यांचं पूजन करणं, त्यांचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे. मला वाटतं त्या भावनेतूनच या कार्यक्रमाची सुरुवात झालेली. ज्यांनी संप्रदायाकरता आपलं अवघं जीवन समर्पित केलं, म्हणजे गावोगावी जाऊन सप्ताहांची सुरुवात केली. आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये गेल्याच्या नंतर ज्या गावात सप्ते नसतील त्या गावात सप्ते चालू केले. काही ठिकाणी जर समजा लोक वर्गणी देत नसतील तर स्वतः पैसे खर्च करून महाराज मंडळांना बिदागी देऊन ज्यांनी उत्सव चालू केले, अगदी आतापर्यंत अव्याहतपणे ज्यांची सेवा चालू आहे, आदरणीय श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य एकनाथजी महाराज गोळे सर, या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार आपण त्यांना देणार आहोत. आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक 15/12/2024 म्हणजेच परवाच्या दिवशी, उद्या आणि परवा आपलं सकाळी इथं काल्याचं कीर्तन झालं की संध्याकाळी सगळ्यांनी तिकडे यायचं. म्हणजे असं म्हणायचं नाही बा सकाळी काला झाला ना आता सगळं संपलं, संध्याकाळचं बाकी हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि सकाळचं इथलं काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर सर्वांनी या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, कार्यक्रमाची शोभा वाढवा. एक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांची पुजारी, निवृत्तीनाथ महाराजांची जे अनन्य भावाने सेवा करतात असे आदरणीय हरिभक्ती परायण श्री जयंतजी महाराज गोसावी 6 ते 8 या वेळेमध्ये त्यांचं हरिकीर्तन होणार आहे. हरिकीर्तन झाल्याच्या नंतर पुरस्कार वितरण सोहळ्याचा तो कार्यक्रम थोडक्यात होईल. त्यानंतर अन्नदान होईल. अशी सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आपणा सर्वांना आग्रहाचं, प्रेमाचं सर्वांना निमंत्रण देतो. खरं तर आपण दरवर्षी सर्व मंडळी त्या कार्यामध्ये सहभागी होता. महाराज मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं. गावोगाव आम्ही बघतो, ज्या परिसरात जी महाराज मंडळी असते ना त्या परिसरात लोक त्यांना महाराजांना किंमत देत नाही. असं गावगावचा माझा अनुभव सांगतो. ज्या गावातल्या बाबळी त्या गावात ते काय म्हणतात ना, ज्या गावात गंगा त्याच्या काय
गुड घ्यायला सांगा असं काहीतरी म्हणणं असतं. लोक म्हणतात लोकांना जवळच्याची किंमत कळत नाही. त्या गावात जे म्हणजे आम्ही बघतो महाराष्ट्रभर फिरतो, जे लोक महाराष्ट्रभर फिरताना त्यांच्या गावात जायचं, त्यांची परिस्थिती तिथं विचारायची, त्यांना गावात अजिबात विचारत नव्हतं. पण माझं भाग्य मी असं समजतो, शेजारी पिंपळगाव आणि इकडे मेंढी, किंबहुना अख्ख्या पंचक्रोशीने खूप प्रेम माझ्यावरती केलं. मी भाग्यवान समजतो महाराज याकरता स्वतःला. इतकं प्रेम नाही तर कोणी करत नाही. लोकांना जवळच्याची किंमत नसते, लोक किंमत देत नाही. पण मला वाटतं सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करतात. आता मी कालपासून निमंत्रण द्यायला फोन करायला सुरुवात केली. शरद महाराज तुम्हाला खरं नाही वाटणार, मी ज्याला फोन करतो ना सगळी मंडळी विचारतात, महाराज आम्हाला काही सेवा आहे का, आम्हाला काही आहे का, काही सेवा आहे का, काही सांगा, काही जबाबदारी द्या आमच्यावरती. मी फक्त एवढं सांगतो, तुमच्यावर जबाबदारी इतकीच आहे, वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित राहा, कार्यक्रमात सहभागी व्हा, कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्या आणि असंच प्रेम राहू द्या. याच्यापेक्षा दुसरी काय जबाबदारी असू शकते. म्हणून सर्वांनी त्या कार्यक्रमाला या. सर्वजण मंडळी खूप प्रेम करतात. असंच प्रेम उत्तरोत्तर वृद्धिंगत हो ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा झालेली सेवा भगवान दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोली ले पुरे बाप क्षमा करा तुम्हारा क्षमा करा तुम्ही जाने जरा पाया पैकी करा क्षमा करा तुम्हारा बघा